नमस्कार. गोड साखरेमागच्या कटू कहाणीची एक वेगळी बातमी घेऊन आम्ही आपल्यासमोर आज आलेलो आहोत. आपली दररोजची सकाळ चहाशिवाय गोड होत नाही. सेलिब्रेशन करायचं तर गोड पदार्थांशिवाय त्याला गोडवा नसतो. पण आपल्या जगण्यात गोडवा निर्माण करणारे असंख्य अदृश्य हात आपल्या समोर येत नसतात. त्यांचं आयुष्य किती खडतर असतं त्याची कदाचित आपल्याला कल्पनाही नसते. महाराष्ट्रातल्या गावागावात दसऱ्यानंतर ऊसतोड कामगारांचे तांडे रस्त्यावरून जाताना दिसतात. घरदार सोडून वर्षातले 4-6 महिने थंडी, वारा आणि उन्हाचा सामना करत उघड्यावर जगणं हेच या ऊसतोड कामगारांच्या नशिबी असते. कुडकुडणाऱ्या थंडीत भला पहाटे उठून ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्या वस्तीवरून शेताच्या दिशेने जाऊ लागतात. दिवसभर काबाड कष्ट आणि संध्याकाळी पुन्हा परतीचा प्रवास. या रहाटगाडग्यातच त्यांचं आयुष्य पिचलेलं असतं. यात जशी गडी माणसं असतात तशी बायका मुलंही असतात. भल्या पहाटे उठून भाकऱ्या रांधून दिवसभर आपल्या नवऱ्यासोबत ऊन डोक्यावर झेलत उसाच्या मोळ्या बांधणं वाटतं तितकं सोपं नाही. पोरांच्या शिक्षणाची आभाळ होत असते ही गोष्ट वेगळीच. आणि एकीकडे ऊसाचं गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांच्या चिमण्या धूर ओकत असतात, तर दुसरीकडे दगडाच्या चुली फुंकून यांचं जीवनच धूसर झालेलं असतं. एकीकडे तुम्ही आम्ही गोड पदार्थांची दिवाळी साजरी करत असतो, तर यांच्या जीवनाची होळी झालेली असते. आयुष्याचं चिपाड झालेल्या या ऊसतोड कामगारांच्या 8 लाखाहून अधिक ऊसतोड कामगारांच्या जीवनाची करुण कहाणी आज आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमामध्ये. प्रतिचं काम करून आयुष्यातले काही दिवस गोड करण्याचा या ऊसतोड कामगारांचा प्रयत्न असतो. पण यंदा झालेल्या अतिवृष्टीत ऊसतोड मजुरांचं भविष्यही वाहून गेलंय. अतिवृष्टीमुळे दक्षिण महाराष्ट्रातला ऊस गाळप हंगाम यंदा तब्बल महिनाभर उशिरा सुरू झालाय आणि त्यामुळे मुकादमाकडून घेतलेली उचलच पिटणार नाही. परिणामी राज्यातले तब्बल 6 ते 8 लाख ऊसतोड मजूर कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर असलेले पाहायला मिळतात. यंदाचा ऊस गाळप हंगाम फक्त 90 दिवसांचा. ऊसतोड मजुरांचा रोजगार निम्म्याने बुडाला. मुकादमाची उचल फेडायची तरी कशी? 6 लाख ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ. आधी दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात राज्याचा साखर गाळप हंगाम सापडलाय. ऊसाच्या कमतरतेमुळे यंदाचे साखर उत्पादन तब्बल 50% घटणार आहे. पण राज्यात गेल्या 3 वर्षाचा साखरेचा बफर स्टॉक शिल्लक असल्यानं ग्राहकांवर तसा त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र तरीही घटत्या हंगामाचा खरा फटका बसणार आहे तो ऊसतोड मजुरांना. कारण या उद्योगावर तब्बल 6 लाख ऊसतोड मजूर अवलंबून आहेत. त्यांनी मुकादमाकडून घेतलेली उचल ही निम्मी सुद्धा फिटणार नाहीये. कारखाना सुरू 1 महिन्यानं लेट झाला. आमच्या लुस्कान्या झाल्या, बिडून आम्ही आलो. त्याच्या बदले आम्हाला काहीतरी मोबदला मिळाला तर चांगलं असून आमच्या लुस्कान्या 50-50 हजार लुस्कान्या झाल्या. आमच्या संप नाही झाल्यामुळं आमचं सगळं बिघडलंय ना. आणि हंगामी 15 दिवस लेट झाले चालू. आता आमचे हे घेतलेलं ॲडव्हान्स हे फिटत नाही एवढं. तरी बी आमचं काय पैसे फिटले नाही फिटले तरी कसे काय करायचं आम्हाला काय सुचेना. पैसे उचललेले 50,000 रुपये तरी बी एवढे लांबून आलो तरी आतापर्यंत काय नाही आमचं. यंदाचा हंगाम हा 120 दिवसांऐवजी फक्त 70 ते 90 दिवसांचाच असणार आहे. त्यामुळे काही कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना उचल देतानाच निम्म्याने कमी करून दिली आहे. म्हणजेच 5 लाखांची उचल आता 3 लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. एका मुकदमाकडे 4 ते 5 कुटुंब असतात. प्रत्येक कुटुंबात 2 ते 4 सदस्य आणि बैलजोडी असते. त्यांना दिली जाणारी उचल ही आता कमी झाली आहे. यावर्षी 164 कारखान्यांनी कालअखेर अर्ज केले आहे. त्यापैकी 130 कारखान्यांना आम्ही परवानगी दिली आहे. म्हणजे साधारण सीझन जेवढा आहे तेवढा 60%च उचल किंवा 50%च उचल
इथपर्यंत तो मर्यादित झाला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याची नोंदणी आमच्याकडे केली जात नाही, पण साधारण 10 लाख ऊसतोडणी कामगार आहे आणि ते मुख्यतः बीड आणि नगर जिल्ह्यातले आहेत. परिणामी जे 120 दिवस 130 दिवस कारखाने चालायचे ते सरासरी 70 ते 90 दिवस कारखाने चालतील. एका ऊसतोड मजूर जोडप्याला साधारणपणे 1 ते 1.5 लाखांची उचल मिळते. पण यंदाचा हंगाम हा केवळ 3 महिन्यांचा असल्यामुळे बहुतांश ऊसतोड मजुरांना ती उचल फेडताच येणं शक्य नाही. त्यामुळे ही कष्टकरी मंडळी कर्ज डोक्यावर घेऊनच घराकडे परतणार आहे. दरवर्षी त्यांना साधारणतः 1.5 लाख रुपये उचल मिळत असते आणि ते 1.5 लाख रुपयाचं काम करून ते उचलची फेड करीत असतात. यावर्षी त्यांना उचल 50% मिळालेले आहे आणि त्यामुळं 50% त्यांचं काम होणार आहे. त्यामुळं हा मजूर दुहेरी संकटात सापडलेला आहे. यंदा बीड नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आणि तिथला ऊसतोड मजूर रब्बीची पेरणी करूनच बेलापूरला निघाला. पण मुळातच यंदाचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्यातच संपणार असल्यामुळे तिथून पुढचे 3 महिने या मजुरांच्या हाताला काहीच काम नसणार आहे. त्यामुळे तशा अर्थानं ही कष्टकरी मंडळी यावर्षी अर्धपोटीत जगणार आहेत. म्हणूनच सरकारने ऊसतोड मजुरांचं हे नुकसान भरून काढण्याचा विचार करण्याची गरज आहे. कारण साखर कारखाने तोट्यात गेले तर सरकार त्यांना बेलआउट पॅकेज देतं. मग या कष्टकरी वर्गालाही सरकारी मदत का मिळू नये असा सवाल आत्तापासूनच विचारला जाऊ लागलाय. बीडहून सुरेश जाधव, सांगलीहून आसिफ मुरसल आणि चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ऊसतोड मजुरांचं आयुष्य खडतर आहे. वर्षातले 6 महिने आपलं गाव सोडून बेलापूरला अर्थात ऊसतोडीला जाणारा हा ऊसतोड मजूर नेमका कोण आहे? तो कुठल्या भागातून येतोय? त्याचं जीवनमान नेमकं आहे तरी कसं? ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय होतं? असे एक ना अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतीलच. त्याचीच उत्तरं शोधण्याचा हा एक शोध. हे आहे बीड जिल्ह्यातलं अंतर्वन पिंपरी तांडा गाव. हे गाव असं ओस का पडलंय? इथल्या बहुतांश घरांना कुलप का नाहीत? इथे फक्त वृद्ध आणि लहान मुलंच का बरं दिसतात? ही काही भुताटकीची तर बाधा नाही ना? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र हे गाव ओस पडलंय ते भुताटकीमुळे नाही, तर इथली बहुतांश मंडळी ऊसतोडीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेली आहे. एकट्या पिंपरी तांडा गावातली तब्बल 85% लोकसंख्या दरवर्षी ऊसतोडीला जाते. एकट्या बीड जिल्ह्यातच ऊसतोड मजुरांची संख्या 4.5 लाखांच्या घरात आहे, तर शेजारच्या नगर जिल्ह्यातील तब्बल 1.5 लाख लोक हे ऊसतोडीला जातात. नगरमध्येही विशेष करून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातले लोक वर्षानुवर्ष ऊसतोडी करतायत. भगवानगड हे ऊसतोड मजुरांचं श्रद्धास्थान. प्रामुख्यानं वंजारी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्या ऊसतोडीचं काम करतायत. दसरा सण घरी साजरा करायचा आणि बेलापूरला निघायचं. त्यामुळे वर्षानुवर्ष ऊसतोड मजुरांची दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी होते. काही घरांमधल्या तर पिढ्यानपिढ्या ऊसतोडीवरच जगत आल्यात. तारा आम्ही पोरं 4 मुलं आहेत, इथं आहे, पोरं उसाला गेलेत. आता येईन पटापडम तवा. त्याला 2 पोरं आहे, 1 मुली आहे. कुठे गेलेत ते आता? ऊस तोडीला गेले. किती दिवस? मला आता महिना झाला असं. गावात हाताला काम मिळत नाही म्हणून ऊसतोडीला जावं लागतं असं ही मंडळी सांगतात. बाप म्हातारा झाला तर मुलगा नाईलाजास्तव कोयता हातात घेतो. पण या समाजाची तरुण पिढी ऊसतोडीला जाऊ इच्छित नाही. त्यांना शिकून नोकरी आणि व्यवसाय करण्याची इच्छा आहे. माणसं पूर्ण गेले, गावातले काहीच नाही. 75% माणूस गेला. इथं म्हातारे कोतारे आमच्यासारखे राहिलेले, ज्यांना होत नाही ते राहिलेत. वाईट परिस्थिती आहे इथली. मी इथं शेतीसाठी थांबलेलो आहे, शिक्षणासाठी थांबलेलो आहे आणि आई वडील कारखान्याला गेलेले आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिकायची कितीही इच्छा असली तरी घरी मुलं कोण सांभाळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. म्हणूनच दरवर्षी तब्बल 60,000 मुलं शाळा अर्ध्यावरच सोडून आई वडिलांसोबत ऊसतोडीला कारखान्यावर जातात.
पण शासकीय पातळीवर ही आकडेवारी सोयीस्करपणे दडपली जाते. ज्यावेळी तिकडे गेलेले असतात त्यावेळी त्यांच्या कुठल्याही शाळांची व्यवस्था नसते. गावामध्ये इथे राहण्यासाठी त्यांची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना बरोबर घेऊन जावं लागतं. इथे हंगामी वसतिगृहाची व्यवस्था सरकार म्हणतं आम्ही केलेली आहे, परंतु खरं पाहिलं तर ह्या हंगामी वसतिगृहामध्ये कुठल्याही निवासाची व्यवस्था मुलांची केलेली नाही आहे. आणि इथे खानावळी म्हणून हे वसतिगृह चालवले जातात. त्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. ऊसतोडीला चांगली मजुरी मिळते असंही नाही. ऊसतोड मजुरांना आजही टनाला 239 रुपये इतकीच मजुरी मिळते. या उलट हार्वेस्टरला ऊसतोडीचा दर 413 रुपये आहे. एक हार्वेस्टर मशीन एकाच वेळी 50 मजुरां इतकी ऊस तोडणी करतं. पण सरी पद्धतीमुळे त्यावर मर्यादा येतात. ऊस तोडणी कमी आणि नासाडीत जास्त होते. हार्वेस्टरने ऊस तोड चांगली होत नसल्यानं बागायतदार मंडळी मजुरांनाच प्राधान्य देत आहेत. पण मजुरी द्यायचा विषय येतो तेव्हा मात्र त्यांना सोयीस्करपणे डावललं जातं. गोपीनाथ मुंडे हयात असताना दर 3 वर्षांनी ऊसतोड मजुरांचा लवाद कारखान्यांसोबत करार करून मजुरी वाढवून घ्यायचा. पंकजा मुंडेंच्या काळात मात्र हाच करार आता 5 वर्षांवर गेलाय. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या पंकजा मुंडेंनी यंदा तरी ऊसतोड मजुरांच्या व्यथा जाणून घ्याव्यात इतकीच अपेक्षा आहे. कारण यंदा मुळातच 3 महिन्यांचा गाळप हंगाम असल्यामुळे मजुरांचा निम्मा रोजगार तसाही बुडणार आहे. बीडहून सुरेश जाधव आणि चंद्रकांत फुंडेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ऊसतोड मजुरांमध्ये सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची. फडावरचं खोपटी वजा घर सांभाळून नवऱ्यासोबतच भल्या पहाटे ऊसतोडीला जायचं असतं. याच ओढाताणीतून मग त्यांना पोटाचे, रक्तस्रावासारखे वेगवेगळे आजार जडतात आणि त्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी तब्बल 13,000 ऊसतोड मजूर महिलांनी गर्भाशयच काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यावर विधानसभेत मोठा गदारोळही झाला, पण या समस्येवर काही उपाययोजना झालेल्या दिसत नाही. ऊसतोड मजुरांच्या घरातील मालमृत्यूवर आरोग्य विभागाकडून पुढे काही झालेलं दिसत नाही. त्या संदर्भाचा हा स्पेशल रिपोर्ट. ऊसतोडीची उचलच ही मुळात बहुतांश करून कोयता जोडीवरच मिळते. त्यामुळे ऊसतोडीला नवऱ्यासोबत बायकोलाही जावं लागतं. पण फडावर गेल्यावर महिलांच्या आरोग्याची मोठी हेळसांड होऊन आजार जडतात आणि ऊसतोडीच्या कामात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यातच महागडे उपचार परवडत नाहीत आणि त्यातूनच मग गर्भपिशवीच काढून टाकण्याचा अघोरी प्रकार रूढ झालाय. तब्बल 13,000 ऊसतोड महिला मजुरांनी गर्भाशय काढली आहेत. 6,000 शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये झाल्यात. बीडमधल्या 7 आणि केज मधल्या एका हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया झाल्यात. 82,900 महिलांच्या सर्वेक्षणामधून हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. भीषण वास्तव समोर आल्यानं मोठा वादंगही निर्माण झाला. डॉक्टर नीलम गोरे यांनी यासंबंधी विधिमंडळात याबाबत आवाज उठवल्यावर या प्रकरणाचं गांभीर्य आता लक्षात आलंय. ह्या महिलांचा गर्भाशयाचे आजार आहेत ही वास्तव गोष्ट आहे आणि त्या आजारामुळे, त्या त्रासामुळे पिशव्या काढल्या जातात हे पण खरं आहे. मुद्दा प्रश्न असा आहे की अगदीच 30 वर्षाच्या आतल्या बायांचे सुद्धा गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं प्रमाण जास्त आहे. ऊसतोड महिला मजुरांच्या आरोग्याची हेळसांड या समस्येसोबत बालमृत्यूचंही प्रमाण धक्कादायक आहे. ऊसतोड मजुरांच्या लेकरांचं कोवळं बालपण हे ऊसाच्या फडावरच तळपत्या उन्हात करपून जातं. यातूनच मग बालमृत्यूचं प्रमाणही वाढू लागलंय. बालमृत्यूच्या आकडेवारीत 1,000 मुलांमागे तब्बल 40 मुलं ही ऊसतोड मजुरांची असतात. कारण त्यांना वेळेवर उपचारच मिळत नाहीत. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचं व्यवस्थित पालनपोषण होत नाही, महिलांचं संगोपन व्यवस्थित होत नाही, बाळाची आईच कुपोषित असते, म्हणून बाळ कुपोषित म्हणूनच जन्माला येतं. पाण्याची व्यवस्था, दूषित पाणी असतं, जेवणाचा आहार चांगला नसतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला कुपोषणाला सामोरं जावं लागतं.
ऊसाच्या फडावर महिला आणि बालकांचं आरोग्य धोक्यात आलंय ही राज्यासाठी ही शर्मेची बाब आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी महिलांना स्वतःचं गर्भाशय सुद्धा काढावं लागतं. ही वेळ आहे आणि आजही ऊसतोड मजुरांच्या बाबतीमधली ही समस्या आहे. या पाठीमागची कारणं शोधली असता महिलांचा जो काही आरोग्याकडे होत असलेलं दुर्लक्ष एवढंच नाही तर गर्भाशयाचे आजार आणि इथं डॉक्टरांकडून केली जाणारी कट प्रॅक्टिस याचाही विषय समोर आलेला होता. या समस्यांबाबत आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं. त्यावर ते काय म्हणालेत हे सुद्धा पाहूयात. आम्हाला ज्या गाईडलाईन्स आम्ही ऑलरेडी एप्रिलमध्ये फॉर्म्युलेट केल्या होत्या त्याच गाईडलाईन्स शासन स्तरावरून आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला देण्यात आल्या आणि त्या अनुषंगानं यापुढेही ज्या महिलांना गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावायची आहे किंवा आवश्यकता आहे आणि ते जर खाजगी दवाखान्यात करावायची असेल तर त्याची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक केलेलं आहे. बीड जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी दरवर्षी तब्बल 5 लाख मजूर स्थलांतरित होतात. काम करताना अडचण नको म्हणून गर्भाशय काढण्याचे प्रकार हे भीषण आहेत. म्हणूनच आरोग्य विभागानं या विषयाकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. बीडहून सुरेश जाधव आणि चंद्रकांत फुंदेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ऊसतोड मजुरांच्या एक गठ्ठा वोट बँकेवर खरं तर आजवर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची कारकीर्द घडली. अगदी बबनराव ढाकणेंपासून तर गोपीनाथराव मुंडेंपर्यंत अनेक उदाहरणं देता येतील ज्यांनी ऊसतोड कामगारांचं नेतृत्व केलं. आजही पंकजा मुंडे याच ऊसतोड कामगारांच्या जोरावर दरवर्षी दसरा मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसतात. पण ऊसतोड कामगार महामंडळासाठी अजून साधं कार्यालयही थाटता आलेलं नाही. हेच या असंघटित कामगारांचं कटू वास्तव आहे. गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात बीडसह राज्यातील ऊसतोड कामगारांचं नेतृत्व आपसुकच राजकीय वारसा हक्कानं पंकजा मुंडेंकडे आलं. त्यांनीही मग थेट भगवानगडाला आव्हान देत स्वतंत्र गोपीनाथगड उभारला आणि ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा केली. माजी आमदार केशवराव आंधळे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्तीही करून घेतली. पण आजही या महामंडळाला साधं कार्यालय सुद्धा थाटता आलं नाही. खुद्द साखर आयुक्तांनीच ही माहिती दिली आहे. त्यांच्यासाठी एक गोपीनाथ मुंडे महामंडळ म्हणून स्थापन केलं होतं पण त्याचं अजून कामकाज सुरू झालेलं नाही. ते येत्या काळामध्ये त्याची नोंदणी पण होईल. अजून त्या महामंडळाचं कामकाज सुरू नाही. त्याचं कार्यालय कुठं असेल त्याचं काही ठरलेलं नाही. 2019च्या निवडणुकीत ऊसतोड मजुरांचं एक गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ऐन निवडणुकीत या महामंडळाचा GR काढण्यात आला. एवढंच नाही, त्यासाठी आकस्मिकता निधीतून ऊसतोड महामंडळासाठी सुमारे 1.5 कोटी रुपये देण्याचंही कबूल करण्यात आलं. पण आता नवं सरकार सत्तेत आल्यानं या महामंडळाचं पुढे काय होणार याची चिंता अध्यक्षांना सतावतेय. 13 सप्टेंबरला अध्यादेश काढला आणि त्यासाठी 1,46,00,000 निधीसुद्धा मंजूर केला आणि या निधीच्या मंजुरीची फाईल अर्थ खात्यात ती सध्या प्रलंबित आहे आणि निवडणुका लागल्यामुळं ती फाईल तशीच त्या ठिकाणी पडून आहे. आता या ठिकाणी आपल्या राज्यात आघाडीचं सरकार आलेले या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत. म्हणून आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या महामंडळाच्या निधीसाठी आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत. ऊसतोड महामंडळ स्थापन झालं असलं तरी त्याचं कामकाज अद्यापही सुरू झालं नाही. त्यामुळे राज्यातील ऊसतोड कामगारांचा नेमका अधिकृत आकडा किती याची माहिती सरकारकडे काही उपलब्ध नाहीये. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे जे काही कामगार मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे या बाबतीमध्ये आता तरी यामध्ये भरीव निधी देण्यात यावा अशी मागणी अध्यक्षाने केलेली. एवढंच नाही तर या ऊसतोड मजूर महामंडळाकडं ऊसतोड कामगार किती आहेत याची सुद्धा नोंदही करण्यात आलेली आहे. त्यामुळं हे ऊसतोड मजूर महामंडळ खरंच या ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कितपत काम करतंय याचं रियालिटी आपल्याला यामधून पाहायला मिळते. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पंकजा मुंडेंची भाजपमधली नाराजीही समोर आली आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ऊसतोड महामंडळाचं पुढे काय होणार हे नव्या सरकारलाच ठाऊक. अर्थात परळीतल्या ऊसतोड मजुरांच्या मतांवर आमदार बनलेले धनंजय मुंडे
याबाबत काही हालचाल करू शकणार आहेत का हेही पाहायचंय, कारण नव्या सरकारमध्ये आता ते देखील मंत्री असू शकतील. बीडहून सुरेश जाधव आणि चंद्रकांत फुंदेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. या संपूर्ण कार्यक्रमात आपण ऊसतोड मजुरांचं नेमकं जगणं कसं आहे, त्यांच्या समोरच्या समस्या काय आहेत, हे सर्व अगदी विस्ताराने समजून घेतलं. म्हणूनच या कार्यक्रमाचा शेवटही ऊसतोड मजुरांचं जीणं जगलेल्या एका शिक्षकाच्या कवितेमधून करूया. हे शिक्षक कवी देखील आहेत, बीडमधलेच आहेत. लक्ष्मण खेडकर असं त्यांचं नाव. ते सध्या पैठण तालुक्यातील एका शाळेवर